2025-26 या आर्थिक वर्षाचा 6,256.39 कोटी शिल्केसह रक्कम जमा होईल असं गृहीत धरून आपण 2025-26 चा अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प तत्कालीन प्रशासक यांनी स्थायी समितीसमोर मांडलेलं होतं आणि महानगरपालिकेसमोर मांडलं होतं. त्याला मान्यता मिळालेली होती. मार्च 2026 अखेर जी जमा प्रत्यक्षपणे या वर्षभरामध्ये प्राप्त होते त्याच्या अनुषंगाने आणि आतापर्यंत झालेला खर्च आणि पुढील एक महिन्याभरामध्ये होणारा खर्च गृहीत धरून मी रक्कम रुपये 5,575 कोटी रकमेचा 2025 आणि 26 वर्षाचा सुधारित अंदाजपत्रक आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करत आहे. 2025-26 मधलं अपेक्षित उत्पन्न खर्च याचा अंदाज घेऊन आणि भविष्यामध्ये करावयाचे उपक्रम, राबवावयाच्या योजना, गरजा, चालू असलेली कामं, त्यांवरील दायित्व या सगळ्याचा विचार करून 2026-27 साठी 5,660.73 कोटी रकमेचा जमा होईल असं गृहीत धरून मी अंदाजपत्रक सादर करीत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प प्रक्रियेचा भाग म्हणून आपण अनेक वर्षांपासून नागरिकांकडनं अनेक त्यांचे सजेशन्स मागवत असतो. नागरिकही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यासाठी काही सूचना, सजेशन्स पाठवत असतात. यावेळेला आपण आता ऑनलाईन प्रणाली सुरू केलेली आहे. आपल्या ॲपवरती देखील आपण नागरिकांकडनं त्यांच्या सूचना, त्यांचे सजेशन्स मागवतो आणि यावेळेला मला सांगायला आनंद होतो की खूप सूचना आपल्याला सुमारे 4,996 म्हणजे 5,000 सूचना आज नागरिकांकडनं प्राप्त झाल्या. त्यातल्या काही सूचना आपण ग्राह्य धरून स्वीकृत केलेल्या आहेत. 25-26च्या तुलनेनं यावर्षी नागरिकांनी जवळपास दुपटीनं आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. त्याबद्दल ज्या ज्या नागरिकांनी आम्हाला सूचना दिल्या त्या सर्व नागरिकांचं, सर्वच पिंपरी चिंचवडकर नागरिकांचं मी आभार मानतो. अंदाजपत्रकामध्ये काही विशेष बाबी जर सांगायच्या झाल्या तर त्याच्यामध्ये मॅक्सिमम अनेकशे प्रकल्प जे सुरू आहेत त्याच्यात निरंतरता राखणं हा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे अनेक प्रकल्प आपण जे चालू होते ते पूर्णत्वास नेण्याचा पूर्ण प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये करतो आहोत. स्थापत्य विशेष योजना या लेखाअंतर्गत सुमारे 436 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे. या हेड अंतर्गत महत्त्वपूर्ण म्हणजे डीपी रोड्स आणि इतर काही प्रकल्प आपण याच्या अंतर्गत घेतलेले आहेत. महापौर विकास निधीकरता आपण 50 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. जेंडर बजेट अंतर्गत महिलांच्या विविध योजनांसाठी सुमारे 100 कोटीची तरतूद आपण ठेवलेली आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनेवरती आपण सुमारे 68.30 कोटी इतकी तरतूद ठेवलेली आहे. मागासवर्गीय कल्याणकारी योजनेअंतर्गत 52.55 कोटी ही विशेष तरतूद ठेवलेली आहे. पाणी पुरवठा हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याला आहे. त्याकरता भांडवली विकास कामांकरता 155 कोटी इतकी आपण तरतूद त्याच्यासाठी केलेली आहे. PMPML हा एक आपला संयुक्त उपक्रम आपण पुणे महानगरपालिकेच्या समवेत राबवतो. त्याकरता देखील भरघोस अशी 400 कोटीची तरतूद आपण पुढील वर्षाकरता ठेवलेली आहे. भूसंपादन ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला अनेक प्रकल्प जर पूर्ण करायचे असतील, महत्त्वाचे रस्ते पूर्ण करायचे असतील, कनेक्टिव्हिटी पूर्ण करायची असेल तर त्याकरता भूसंपादन आवश्यक असतं. जास्तीत जास्त भूसंपादन आपण पैसे न देता TDR असेल किंवा FSI असेल यांच्या माध्यमातून करत असतो. मात्र काही वेळेला अनेक वेळेला नागरिक केवळ कॅश घेऊनच भूसंपादन करण्यास अनुमती देतात. अपवादात्मक स्थितीमध्ये अशासाठी आपण 100 कोटीची तरतूद ठेवलेली आहे. ज्या मिसिंग लिंक्स